यायला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठाऊक. हायला मामा हे आगीन गाडीच्या इंजनात कोळसं टाकतात तसलं काय ठेवलंय? नाही बाबा, जेवल्यावर दातातलं काढायला. माय गॉड. गंगू सूप आण लवकर. सूप? हायला मामा म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं ना मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक तवाच झालाय, हे प्यायचं असते सूप. आयला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आयला मामा अरे मक्याच्या कणे आहेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय ताक ताक. हा सॉस घाला. आयला हे घालायचं होय त्यात. काय हो एक सारखं आयला आयला म्हणून शिव्या काय देताय? मामा आईला शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना, आईला पुन्हा आयला? अहो आईला ही शिवी नाही, ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे, काय आहे बोला की. हा यांचं व्याकरण कच्च दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला, हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू, मी केस कापायला गेलो, आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा आणि दुसरं काय, ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल, सूप उत्तम झालेलं आहे, काय जोर आहे, मिळमिळीत मचूळ. तेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. काय जोर आहे का नाही. अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे खूप झालं मगाचपासून, आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी. असं आहे यू. आईला मामा अरे खाल्लं दाबलं की वरण बाहेर येते रे. मग असं कर, असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा. मग तिकडं हे आपण असतंच खाऊया. थांब थांब, हे बांध ना, त्याने बांधलं होतं तसं. हा म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं होय? हा, लहान मुलाचं लाळेल बांधतात ना. हा, होय होय. बांधलं का? हा. चला. चमच्यानं काय खाताय मामा? गावाकडचं विसरला होय. माडगं पित्यात हा. मामा अहो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसला तिने कतवली माझ्या. अरे खोली लय मोठी आहे. आईला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीच आहे. वा वा आवडलं आपल्याला. आणि हे बघा आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे एलदोड फिलदोड आपलं पडल्या पडल्या चगळायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? होय का? तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली आहे. मी का पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला? पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय, तुम्ही इथं झोपा, मी पडायला सरतो. काय? आणि हे बघा वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशीची वाटी? हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लई दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? हे, दासी नव पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा, तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलानी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे, बाहेर जायची भाषा काढायची ना. असं? हा मग ठीक आहे. हा, कशी? हा. हा. मला चांगलंच बनवलं. थोडं गाणं म्हणून हे केलं. हा मामा वा वा वा, मजा आली. मामा हे एवढा गड कवा जिंकला हो तुम्ही? अरे कपाळ शिव उठला होता, म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही नाही पण बघता बघता एवढा पल्ला कवा गाठला तुम्ही?
अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळ्याची यात्रा. मामा आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लई दांडगा दिसतोय. जावा तिकडं काय तरी तुमचं. तुमचं चालू दे, तुमचं चालू द्या. हा मामा हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना हो बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल बाबा. नाही तुमच्याकडं काहीतरी घेण्यासारखं काय बरं का मामा. लोकसभेत गदारोळ, मुंबई वास शिकाना 2 वाढ. अरे मामा एवढीच राखून ठेवूया ना आमच्या काय त्याला काय लावायचं मग. अरे तंबाखू पुष्कळ आहे पण एवढाच कागद मिळाला. हो का राहिला काय तोटा आहे प्यालेच आहे मामा तुमच्या हातातच पेपर आहे. अरे आजचा पेपर आहे, ताज्या बातम्या आहेत यात. अहो जगाच्या बातम्या वाचून आपल्याला काय करायचं मामा आणायकडे फाडून काय चाललंय हे आमच्या दातांची सेवा चाललेली आहे म्हणजे मिस्त्री म्हणते त्याला. म्हणून काय ताजं वर्तमानपत्र जायचं. ताज्याचं काय घेऊन बसलाय उद्या पुन्हा ताजं येणार आहे ना. आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे. काय बोलावं हेच कळत नाही मला. बोलायचं नाहीच. पहिल्यांदा आमच्या आंघोळीची व्यवस्था करायची. दोघांच्या आंघोळी होणार आहे. मोठं तोरलं बघून ठेवायचं चुलीवर. हे बघा बाथरूम मध्ये गिझर आहे तिथे आंघोळीची सगळी व्यवस्था आहे कळलं इडियट. मामा ते बाथरूम मध्ये गजर काय म्हणले घड्याळ ठेवलेलं आहे का. गिझर गिझर म्हणजे इलेक्ट्रिक बंब असतो. हा म्हणजे इजोर पेटवायचं. हा. काय लय बंगलेवाले काय काय करतील काय सांगता येत नाही मामा. मामा हे इजलं. ठेव ठेव पेटीव तुझ्या हातानं आता. हे मामा म्हणजे या बंगलेवाल्यांचं काही सांगणार ना बरं का मामा. मामा मामा अहो त्या नाणीतलं छप्पर फाटलंय पाणी घालतंय पावसाळ्यात. अरे शहर गावात आंघोळची तशीच सोय असते बाथरूम मध्ये. असो जा मामा रडाय काय झालं आईची आठवण आली का. नाही रे मग? गंगूबाईला मदत करतोय, कांदा कापतोय. आवा त्यांची सासू मायाच आहे. बघा की कशा दोन्ही डोळ्यात धार आलेल्या त्या घळाळा. हा गंगूबाई म्हणजे आमच्या मामाला भागीदार करून घेतला होय स्वयंपाकात. अहो मी नको म्हणते पण हे ऐकतात कुठं. आपण होणच लागल्यात करायला. तू माझ्याशिवाय कोण मदत करणार तुम्हाला. मामा हे 6 महिने जर असं चालू राहिलं ना तर गंगूबाई लागेल पत्र लिवायला आणि तुम्ही बसाल कणिक मळत. काय तरी तुमचं जावा तिकडे. जा जा तिकडे जा. दोघांमध्ये कशाला आला तू. पाणी घालते बघा चल, चल, आंघोळ कर जा. काय बाथरूम. आई कुमारी गंगू कुमारीच ना. होय तुम्हाला काय वाटलं. नाही आकारावरून बरं असू द्या. कुमारी गंगूचा शिरसाष्टांग नमस्कार. हा. बोला पुढं. गंगू म्हणजे पुरावरचा धोंडा समजत होतीस. साडीच आहे. तेव्हा आता देवाने तुझी काळजी मिटवली या. आता त्याला काळजी सुरू झाली. हा. मी इकडे एक चांगलं स्थळ बघितलंय. आता यायला पत्ता लावू दे. ऐतिहासिक असेल बहुतेक. चांगलं आपल्या पायानं चालून आलंय. इथं झालं बोबलत. अरे वा. हा. हातात कला बी चांगली आहे. हा. कुठं बसतील तिथे 4 पैसे बी मिळतील. अरे वा पैशाचं बघू काय. हा. तेव्हा तू खुद एकदा येऊन डोळ्याखाली घातलंस म्हणजे बरं होईल. स्थळ. हं. अरे वा. हुंड्या बिंड्याची कशाची आत नाही. भाग्यवान होतो या वयात सुद्धा. फक्त एक नारळ आणि कन्यादान केलं म्हणजे भागतंय. 1.25 रुपयात लग्न. छान. आमची तीच बोंब आहे. 1.25 रुपये नाही. हा. कवा निघतेस ते कळवावे. काय परवा आई ठेवलेली आहे. हा. आपली आज्ञाधारक गंगू. हा. हा. स्थळाचं नाव सांगा ना आता. जावा तिकडे. तिकडं कुठं इथं सांगायचं आता. मग घाला की तुमचंच. वा वा म्हणजे तुमच्या आईच्या छातीवर धोंडा आमच्या छातीवर ठेवला म्हणा की. धोंड्याचं वजन किती किलो. जावा तिकडे काय तरी. तिकडं आता नाही जाणार कुठं मी. आता इथं. तुम्ही आणि ह्या वेळेला का ग तू कुठे बाहेर चाललीस की काय. हो ग थोडस शॉपिंग करायचं होतं. अगं आम्ही तुला एक गंमत दाखवायला आणली. गंमत कसली कसली. ए शालन
तुझ्या रिसेप्शनची पत्रिका मी सिंगर छापले काय पत्रिका मला बघायची नाही ए बघ अगं बघ ना मला बघायची नाही म्हणत मी बघणार नाही वा वा सख्या पत्रिका बघ काय झकात छापली. होय बघू मामा लय चांगली छापली हो. हे घोड्यावर बसलेला कोण म्हणायचा? अनवर दे हा म्हणजे मीच म्हणाली. काय माळा काय लावलंय बरोबर. अरे कमाल आहे पोरीची. होय ना. अहो तुम्ही तयार आहात ना कशाला? कशाला अशा प्रमाणे आज तुमचं रिसेप्शन नाही हा त्यांनी केव्हाच गुडघ्याला वाशिंग मारले. शालन तयार झाली की नाही अय्या खरंच की तुझी काय तयार झाली का पाहूया बघा बघा होय, होय, ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. कुठे निघाला. नाही मामा तुम्हाला ठाव नाही. बरं जा बाबा जा. दागिने घाल बघू लवकर हा लोक जमा लागलेत सगळे तिचे मिस्टर तयार आहेत का अगं ते केव्हाच तयार आहेत किती छान दिसतात माहिती आहे चल चल सरळ चल मी तुला सांगितलं ना मला यात इंटरेस्ट नाही म्हणून मग लग्न कशाला केलंस हो ती एक घोड चुकत झाली माझ्या हातून हे हे येत आहे ना? हे पा मी बाहेर येणार नाही नाही आमचं काय म्हणणं नाही पण ते पोलीस स्टेशनचे साहेब आलेले आहेत. हा इन्स्पेक्टर थांबा ग आलेच मी हॅलो हॅलो आय विश यू हॅपी अँड प्रॉस्परस मॅरिज लाईफ. बाकी तुमच्या रिसेप्शनची कल्पना आपल्याला आवडली हा. म्हणजे हे मुरलेल्या लोणच्यासारखंच आहे हो. लग्न करायचं, हनीमून करायचा, वर्षभर आपलं पट्टकने बघायचं आणि मग रिसेप्शन. वा 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 व्हेरी नाईस. थँक्यू आपण बसा ना आलेच मी येता ना लवकर. मामा एवढी छोटक आणि हे काय इडी पेटवा तरी. अरे बाबा ही शेवटची वेळी शेवटच्या काडीनं पेटवी. हा म्हणजे असंच का म्हणा ना की एखादं चांगलं गिरायक घेऊन मिळकत झाल्याशिवाय आता इडी नाही. आणि काडी नाही. हा. मामा गिरायक आलं. हे कार्ड पाकिट कुठे मिळतात हातात. थँक्यू आभारी मामा गिरायक गेले की हो. असू दे आशा लावून गेले. मामा कपाळावर कुकाचा पत्त्या दिसत नाही. बहुतेक कारभारी गेलेली दिसतोय. तुला काय करायचं. हे लेटर घालाय हो हो या या बसा ना बसा. हा कुणाला घालायचंय. अंकल विल्यमला हा नको तिथे हात लावू नये. हा बोला पत्ता. मिस्टर विल्यम फाकडू कांबळे आफ्रिका हाऊस गेम्बर्सी इस्टेट घोडबंदर रोड चर्च समोर बांद्रा वेस्ट बॉम्बे म्हणजे मुंबई. बॉम्बे बॉम्बे हा बॉम्बे बॉम्बे. कळलं रे. हा आता मजकूर सांगा. डिअर मिस्टर विल्यम यास श्री वगैरे काही नाही. डिअर डिअर हा डिअर डिअर. घबरे. मिस एलिझाबेथचा शिरसाष्टांग नमस्कार. एक मंथ उलटला अजून तुमचे लेटरच नाही. जीव कसा हुरहुरतो. छोटी रीता तर अंकल अंकल करीते. तुम्हाला वंडर वाटेल पण वंडर नाही. कुणाला. आम्हाला. विल्यमला विल्यमला विल्यम. हा इल्लेम इल्लेम. घबरे. तेव्हा कसेही करून एक फेरी लवकर मारून जावे. आम्ही सगळे खुशाल आहोत. मम्मीला नमस्कार सांगावा. लेकरांना किसेस. मामा किसेस म्हणजे काय हो. किसेस किसेस मुका मुका. हा मुग. हो आता शेवटी घाला आपली एलिझाबेथ.
कसं लिहायचं असतं. झालं. हो. मी कुणाला मोठं पाठवलं असलो लहान लेकरा ना. मग हरकत का तुझी काय हरकत होती काय? नाही नाही माझ्या पैसे पैसे किती पैसे द्यायचे तुम्हाला? 8 आणे. 8 आणे. आभार. थँक्स. चला रातची सोय झाली. होय. जरा देताना वापरायला नाही तर 4-5 बंडल आणून फाका फाका बापरे. या या रमाबाई. हा रडता काय? बसा 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 बसा. पुन्हा टपाल वगैरे घालायचं का? टपाल आता काय सांगू, ज्याला टपाल घालायचं तोच निघून बाजारावर गेले होते. थांबा थांबा. रडू नका. काय झालं? झालं काय? हा? माझ्या मायेचं कुणी राहिलं नाही. देवानं मला उघड्यात टाकलं. नाही 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 आम्ही आहोत ना. आता रडायचं नाही. काय काय झालं सांगा बघू. काय झालं? काय कपाळ सांगू माझं. ह्यो धोंडा देवानं डोक्यात घातला. 4 ओळी खरडून घ्यायला आलो होतो. लिहितो ना. आता आता गबत रडायचं नाही. हा हा मामा हे टपाल वरती आता महादेवरावला पाठवायचं. गाड आहे वरती कुठे आहे? त्यांना कुठे नातं आहे का लिहायचं असेल. आज तारीख